भागवतरावजी कराड, धुळे महानगरपालिकेचे महापौर नाना करपे, माझे ज्येष्ठ बंधू गोविंद गोळवे, ते काहीतरी आहेत, ते काय पत्रकार संघाचे वगैरे काहीतरी अध्यक्ष आहेत, पण त्याही पेक्षा रक्ताचं नातं महत्वाचं आहे. सदाशिवराव ठाकरे, राहुल जाधवर, किसनराव नागरे, रुपाली पाटील, सुशीलाताई मोराळे, सुधाकरराव जाधवर, मंजुषाताई दराडे, मारुती वणवे, आयोजक राहुल जाधवर, किसनराव नागरे, ऍडव्होकेट रेहाड राख, दादा मुंडे. ही नावं कमी आहेत आणि इथे जास्त आहेत, त्या सगळ्यांची नावं काही घेत नाहीत. आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, खर तर जातीच्या कार्यक्रमाला येण्याची माझी दुसरी वेळ. एकदा कल्याणला कोळसेवाडी हा जरा वंजारांचा अड्डा आहे. तिथे मी आणि गोपीनाथ मुंडे साहेब दोघेही कार्यक्रमाला गेलो होतो आणि आज दुसऱ्यांदा मी या कार्यक्रमाला. मी कायमच बहुजनांची भाषा बोलत आलो, त्याच्यासाठी अंगावर वारी झेलली. काही वर्षांपूर्वी आपल्याला आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये 1 वर्ष गदारोळ होत होता कैलासवासी पुरंदरे यांच्या शिवचरित्रावर, आणि मी माझी एक भूमिका मांडली होती आणि ती घेऊन मी आणि 4 सवंगडी पूर्ण महाराष्ट्र आम्ही उलथापालथा केला होता. इतिहास आणि संदर्भ हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपल्याला सत्य कधीच कळत नाही, आणि सत्य लपवण्याचं काम काही जण करत असतात आणि आपण त्याला कधी करतो. कधी झालं माहिती का, त्या मध्यंतरी मी एक विधान केलं आणि खूप गदारोळ झालं. मला कळलं नाही काय झालं, मी असं काय वाईट केलं. अनेक जणांनी माझ्यावर टीका केली की यांनी ओबीसीचा अपमान केला, याने असं केलं, त्याने तसं केलं. अरे मी केलं काय? मी फक्त एवढंच बोललो स्टेजचा वेगळा होता की मंडळमध्ये 2 आहेत, एक मंडळाच्या बाजूने आणि एक मंडळाच्या बाजूने. त्याच्यात मी काय चुकीचं बोललो? आता मला बाहेर टीव्ही वाल्यांना विचारले, तुम्ही तुमच्या म्हणण्यावर अजून ठाम आहात का? मी म्हंटल माझ्या आयुष्यात मी जे बोललो ते बोललो, पत्थर की लकीर ती परत घेणार नाही. मी परत घेण्यासाठी बोलतच नाही. आता मी इथे आलेल्या तहसीलदारांना विचारलं की बाबांनो, आता आरक्षण रद्द झालं, आता डेप्युटी कलेक्टर होण्याचं स्वप्न विसरून जा, आता आयुष्यभर तहसीलदार म्हणूनच बसा. आणि कधी 50व्या वर्षी वगैरे एखादं प्रांत भिंत काय होता आलं तर बघा. आपल्या तरुण पोरांना हे कळू नये, हे सर्वात मोठं दुःख आहे. आज महाराष्ट्रामधले कमीत कमी 31 वंजारी IPS आणि IAS आहेत. त्यांचे तालुके पण निवडक आहेत. काही बीड मधले आहेत, पण सर्वात जास्त आहेत ते सातारा मधल्या माणखटाव भागात. आता मी कोणीतरी आलं त्यांना म्हटलं माणखटावचे खूप लोक आहेत. म्हणजे पाणी नाही ना तिथे, म्हणजे काय जिथे पाणी आहे तिथे शिकायचं नाही काय, किंवा त्यांनी शिक्षण सोडून दिलं ते, असं नाही आहे. एक काळ असा होता की UP आणि बिहार मधले खूप लोक IAS आणि IPS व्हायचे, आणि त्याचा साधारण अभ्यास केल्यानंतर कळलं की BE, IIT, MBBS हे सगळं शिकल्यानंतर पण नोकरीच्या ओपनिंग्स कमी असल्यामुळे बिहारमध्ये किंवा उत्तर प्रदेशमध्ये लोक MPSC किंवा म्हणजे त्या राज्य शाखेचं किंवा केंद्रीय शाखेचा एखादा अभ्यासक्रम घेऊन
स्पर्धात्मक परीक्षेला बसून मग केंद्रीय किंवा राज्यस्तरीय नोकऱ्या घ्यायच्या. आणि निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला एक साधारण स्वातंत्र्यानंतरचा 2000 पर्यंतचा काळ होता की द UPSC वॉज रूल्ड बाय सदर्न स्टेट्स अँड नॉर्दर्न स्टेट्स. हा जो मधला पट्टा होता त्याच्यात कुठेच कोण नव्हतं. पण हळूहळू एक विचारांची क्रांती झाली, शिक्षण झालं आणि थोडीशी आरक्षणाची ही मदत झाली आणि आपली पोरं निर्णय प्रक्रियेत आली. आज आत्ता आलेला हा IPS झालेला पोरगा तेलंगणामध्ये आपला समाज हा एसटी मध्ये तुम्हाला कामाटीपुरा माहिती असेल, नाव तरी ऐकलं असेल. ब्रिटिशांना जेव्हा मजूर लागले आणि जेव्हा मजूर त्यांना कुठेही मिळत नव्हते तेव्हा ही बेट एकत्र मिळवायची होती आणि त्यासाठी त्यांना मजूर हवे होते. म्हणजे असे सरसरीत बांध्याचे मेहनत करणारे. आणि म्हणून तेलंगणातलं त्यांनी काही मजूर, शेकड्याने मजूर त्यांनी मुंबई सेंट्रलच्या जवळ आणि बायखळा आणि मुंबई सेंट्रलच्या मध्ये एका वस्तीत आणून ठेवले. त्या वस्तीचं नाव कामाठीपुरा. ती कामाठी होती. पण त्याच्यातला एक सेक्शन हा वंजारी होता आणि त्याच वंजाऱ्यांनी मिळून कालेवार नावाचे जे सद्गृहस्थ आहेत ज्यांचा इतिहास यांना माहिती असेल कुठे, त्यांचा चौपाटीला मोठं घर होतं कालेवार मॅन्शन म्हणून. मला काही माहित नाही, मला हे वडील जाताना कधी दाखवायचे. वडिलांचे आणि त्या कालेवारांचे चांगले संबंध होते. आपल्याला कित्येकांना माहित नसेल की मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ही कालेवारांनी बांधली. म्हणजे वंजारी त्या काळापासून उद्योगी आहेत. पॉलिटिकली, कमर्शियली आणि तेवढ्याच मेहनती पण. आज तुम्ही कामाठीपुरात गेल्या की तुम्हाला एक 600 घरं वंजाऱ्यांची लागोपाठ दिसते, जी 250-300 वर्षापासून तिथे. म्हणजे मुंबई ही काय वंजाऱ्यांना नवीन नाही. पण आता बदल कसा घडत गेला. माझ्या वडिलांचे वडील हमाल होते. माझे वडील आयुष्यातली 22 वर्ष, म्हणजे वय वर्ष 1 पासून वय वर्ष 22 पर्यंत हे स्वतःच्या घरी झोपलेच नाही. ते रेल्वे स्टेशनवर झोपायचे. कारण वडील हमाल असल्यामुळे सकाळी 4:30ची पहिली ट्रेन यायची. त्या पहिल्या ट्रेन मधल्या उतारूंच्या बॅगा वगैरे घेण्यासाठी म्हणून आजोबांना उठावं लागायचं. त्यामुळे वडील तिथेच झोपायचे. तिथनं मग ते बायखळा स्टेशन, बायखळा मंडईमध्ये भाजी आणायला जायचे. तिथनं भाजी आणून आजी माझी भाजी विकायची लॅमिंग्टन रोडला. तिथे आजीला भाजी लावून द्यायच्या. नंतर शाळेत जायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल, फार कोणाला हा इतिहास माहित नाही की अरुण गवळीच्या वडिलांचं नाव गुलाब, अरुण गुलाब गवळी. आणि लॅमिंग्टन रोडला सर्वात मोठा दारूचा अड्डा त्यांचा होता. त्यांना हिशोब बघता येत नव्हता. मग झालेली दिवसभराची कमाई कोणाला मोजायला द्यायची, तर ते माझ्या वडिलांना मोजायला द्यायचे. नाव होते आणि त्यांना अर्धा आणा किंवा 1 आणा द्यायचं. असं करत करत हे कुटुंब मोठं झालं. पण मला कौतुक त्या हमालांचं ह्याच्यासाठी आहे की याच हमालांनी जे मुंबईमध्ये विटीला आजही तुम्ही गेलात आणि तुम्ही नावं बघितली तर 90% वंजाऱ्यांची नाव. बॉम्बे सेंट्रल, विटी, कल्याण, दादर. म्हणजे आता बिल्ल्याची किंमत भयंकर आहे. पण ते काय बिल्ल्याची किंमत फार नव्हती. पण भागवतराव साहेब त्या हमालांनी पैसा जमा करून, हे बहुसंख्याक हमाले सिन्नर परिसरातले होते. सिन्नरमध्ये 13 एकर जमीन घेतली. 13 एकर. का? तर आमची पुढची पिढी हमालीसाठी मुंबईत येता कामाने शिकले पाहिजे. एवढा शिक्षणाचा आपल्या समाजावरती पगडा होता. पण मला बोलताना मी पटकळ आहे.
आमच्या नंतर आलेल्या मराठा समाजाने करोडो रुपयाच्या बिल्डिंगी बांधल्या आमच्या समोर. त्यांच्या समोर आपली जागा आहे. त्यांना तर खाणीच जागा मिळेल. म्हणजे खाण म्हणजे त्या खाणीमध्ये मराठा समाजाने अत्यंत उत्तम अशा शिक्षण संस्थांना स्थापित केल्या. आणि आम्ही आपला जो भाव होता नाशिकचं कोण आहे VN नाईक संस्था ती का नाही करायची मला म्हणून माझं काय ते सगळं म्हणजे कुठल्या त्या संस्थांची काही संबंध नाही. आम्ही आमच्या त्या मैदानावरती जिथे जिची मार्केट व्हॅल्यू सर्वात जास्त आहे, आजही नाशिक मधली ती जागा इज द बेस्ट कमर्शियल. आम्ही तिथे काय करायचो तर आम्ही सर्कस लावायचो आणि तमाशाची फोडी लावायचो. आणि हे बोललं की मग तिथल्या संस्था चालकांना असं थोडासा राग. पण ह्या बोलण्यामुळे नाशिकची जी 13 एकर जागा होती त्या 13 एकरच्या जागेवरती असे इलेक्ट्रिकचे खांब होते. खांब मोठे पोल्स असतात ना, कारण का एका बाजूला देवळाली नाही पॉवर सेंटर आहे, काय एकलहरेचं सबस्टेशन सिन्नरला, आणि त्याच्यामुळे त्याचे हायटेन्शन वायर आहेत ते बरोबर या जमिनीतनं घालवलं. एक दिवशी मी आणि पवार साहेब नाशिकला होतो तेव्हा मी पवार साहेबांना म्हटलं, साहेब असा असा प्रश्न आहे, ही जमीन काढून घेतली पाहिजे. त्यांनी 7 वाजता कलेक्टरला बोलवलं. त्यांना ती जागा मी आधीच दाखवलेली होती. आमच्या 2 दौऱ्यामध्ये मी ती जागा अशी चालताना म्हणजे गाडीतनं जाताना दाखवलेली होती. त्यांनी कलेक्टरला विचारलं इथे IAS आणि IPS कोण असतील तर हे अवश्य आहे. IAS हे नंतर थोडेसे ऍडॅमंट होत जातात. नंतर ते स्वतःला कायद्यात आणि पुस्तकात बंद करून घेतात. आणि ज्या समाजातनं आपण आलो, खास करून ज्या गरिबीतनं आपण आलो, त्या गरिबांना त्या पुस्तकातनच बरोबर कायद्याच्या चौकटीत बसून मदत केली पाहिजे हे कधी ते विसरून बहुसंख्याक नसतात, पण 1-2% 100% तसे. तो कलेक्टर आला, साहेबांना म्हणाला हे जमणार नाही करायला, हे नॅशनल हे. साहेबांनी त्याला सांगितलं की अरे ही छोट्या समाजाची प्रॉपर्टी आहे, एज्युकेशनसाठी आहे, असं करता येणार नाही आपल्याला. तुम्हाला कोणी हक्क दिलेला इथनं त्यांच्या वायाच घालवायच्या. तो कलेक्टर आर्ग्यू करायला लागल्यावरती साहेबांनी फोन उचलला. दिलीप वळसे पाटील जेव्हा ऊर्जा मंत्री होते त्यांना फोन करून सांगितलं की हे पुढच्या 6 महिन्यामध्ये हे सगळे पोल चालले पाहिजे आणि ह्याचा जो खर्च येईल तो तुम्हाला ते औष्णिक वीज ह्याची वायरची विंडची कुठली कंपनी आहे सुझलॉन कंपनीला सांगा खर्च करायला आणि हे सगळे पोल साठवून टाका. त्यांनी फागे बंद केला. कलेक्टर तुम्ही जा. आज ती आमची 13 एकर जागा मोकळी झाली. आज आमचा प्लॅन पडला आणि तिथे शाळेचं बांधकाम असतं. मला वाटतं ही शिक्षणाची क्रांती हीच आपल्या समाजाला दिशादर्शक ठरते. आरक्षणाचा एक मजबूत आधार. मी एवढं बोलतोय तर मी तुम्हाला स्पष्टपणाने सांगतो की मी जेव्हा MPSC UPSCला बसलो तेव्हा समाजाला कुठलंही आरक्षण नव्हतं, किंवा माझ्या बहिणीने, माझ्या भावाने, माझ्या घरातल्या कोणीही आरक्षणाचा फायदा घेतलेला नाही. माझी एकमेव मुलगी आहे, तिला आरक्षणाचं काही घेणं देणं नाही. तिचं शिक्षण झालं, ती आता कुठे जाईल माहीत नाही. माझी बायको ब्राह्मण आहे, त्यामुळे तिलाही काही आरक्षणाशी घेणं देणं नाही. आणि मलाही तसं माझ्या मतदारसंघात आपली 15 घरं पण नाही. पण म्हणून समाजासाठी बोलायचं नाही हे माझ्यासाठी कधीही शक्य नाही. काय नाही बोलत मी कशाचाही माझ्यावर स्टॅम्प लावून नाही घेतला. कोणासाठी मी मुसलमानांची दलाली करतो असं म्हटलं जातं, तर कोणी मला कधी कधी ख्रिश्चनांचा दलाल म्हणतात. आणि आता तर म्हणतात ख्रिश्चनांसाठी जास्तच बोलायला कारण का जावई ख्रिश्चन आहे. पण बाबत साहेब न बोलून कसं चालेल. उत्तर भारतामधल्या चर्चच्या बाहेर ह्या 25 डिसेंबरला
जागोजागी सांताक्लॉज जाळून निषेध नोंदवण्यात. आता मला माहित नाही तुम्हाला किती लोकांना सांताक्लॉजच्या गोष्टी आठवतात, पण लहानपणी शहरामध्ये त्या लहान पोरांना एक सांताक्लॉज म्हणजे काहीतरी अप्रूप वाटायचं. तो रात्री येणार, आपल्याला चॉकलेट देणार, मग आपल्याला एखादं बाहुली देणार, आपल्याला काहीतरी खेळाचं देणार आणि सांताक्लॉज निघून जाणार. मग आई वडील काय करायचं, ते बाळ झोपल्यानंतर काहीतरी आणून त्याच्या उशाशी ठेवून द्यायचे. तो सकाळ सांताक्लॉज येऊन गेला. सांताक्लॉज काहीतरी वेगळंच आहे, ते काही ख्रिश्चनांचं निशाणे नाही आहे, पण झालं आपल्या देशात. खरं तर ह्या व्यासपीठावरनं बोलताना हे सगळं बोलायला हवं का नकोय मला माहित नाही, पण मी बोलतो ह्याच्यासाठी की तुम्हाला कळलं पाहिजे की नकळत आपण जेव्हा दुसऱ्यांचं हिरावून घेतो, तेव्हा जेव्हा आपलं हरवलं जातं तेव्हा आपल्यासाठी कोण बोलणार. हिटलरच्या काळातली एक कविता आहे, ती थोड्या शब्दात सांगतो की पहिल्यांदा 2 माणसांना नेलं तेव्हा मी म्हटलं कम्युनिस्ट होते, त्याच्यानंतर 4 माणसांना नेलं तेव्हा मी म्हटलं हे राईटिस्ट सोशलिस्ट होते, एक्स्ट्रीम सोशलिस्ट. नंतर अशा लोकांना नेत गेले तेव्हा मी कारण शोधत गेलो लांब पळण्यासाठी, आणि जेव्हा मला न्यायची वेळ आली मागे वळून बघितलं तर गावच नव्हतं. तसं त्याची लढाई आहे म्हणून मी या लढाईत उतरणार नाही, तर तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड चालून घेतात. कारण का जेव्हा तुमची लढाईची वेळ येईल तेव्हा कोणी नसेल. आणि म्हणून जेव्हा मंडळ आयोगानंतर तुम्हाला पॉलिटिकल रिझर्वेशन मिळालं, इथे जिल्हा परिषदेचे सदस्य बसलेले आहेत, हे रिझॉर्ट सीट्स मधनं निवडून आलेले आहेत. आता पुढे बघा हे नसणार, रिझॉर्ट सीट नसतील तेव्हा कायमचे हाल होतात. समाज त्या निर्णय प्रक्रियेपासून मागे आला. पॉलिटिकल रिझर्वेशन का महत्वाचं आहे, तर तुम्ही ज्या घडामोडी तुमच्या सामाजिक हितासाठी असतात, तुमच्या परिवर्तनाच्या प्रभात तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आणि त्यात बदल घडवण्यासाठी महत्वाचे असतात, ती निर्णायक प्रक्रिया तुमच्या हातात आता काढून घेतली. आणि जो समाज परत एकदा प्रगतीच्या वाटा शोधत बाहेर पडला होता, त्याचे दरवाजे बंद झाले. तो समाज किती मोठा आहे, चला 54, 52, 60 सगळं सोडून देऊया, 50% धरूया. जर हा समाज 50% एकत्र आला तर या देशात स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी क्रांती घडू शकते. मी उदाहरण सांगतो. मंडळ आयोगाच्या आधी आणि मंडळ आयोगाच्या नंतर भर्तृहरी प्रसाद मंडळ जेव्हा मंडळ कमिशनचे अध्यक्ष होते, तेव्हा अतिशय सोप्या भाषेत बिहारमध्ये गणलं जायचं पिछडा और अति पिछडा. पिछडा म्हणजे ओबीसी, कुर्मी, यादव. पण ह्या आक्रमक ओबीसी नेत्यांनी कर्पूरी ठाकीर, लालू प्रसाद यादव, त्याकडे नितीश कुमार यांनी 25 वर्ष बिहारची सत्ता आपल्या ताब्यात ठेवली. तोच महाराष्ट्र 352 जातींचा समूह असून आपल्याला शेवटी सत्तेसाठी पाय घासावे लागतात. संख्या इथलं राजकारण उलटापालट करण्याची ताकद वंजारी, म्हणजे बाकी सगळेच मिळून ओबीसी ठेवतात. आपण बोलतच 7 जाती माहित असतील तुम्हाला सगळ्यांना, वंजारी, तेली, माळी, कुणबी, धनगर. हे कोणाला माहिती आहे. बंजारांचं रिझर्वेशन केलं, यवतमाळ मधनं कोणी निवडून नाही येणार आता याच्या पुढे. भंडाऱ्यांचं रिझर्वेशन केलं, कोकणातलं कोणी निवडून नाही येणार. अशा 352 जाती आहेत, ज्या जातींना निवडणुकीचं महत्व नाही, पण ज्या जातींसाठी आपण भांडू शकत होतो, कारण का आपण निर्णय प्रक्रियेत होतो, त्यांचं दुःख आपल्याला समजत होतं, कारण का ते आपल्या बरोबरीचे. आता मला तहसीलदारांचं म्हणजे त्यांना बघून वाईट वाटत होतं की ह्याच्यानंतर जो टेकू आरक्षणाच्या माध्यमातून प्रमोशनचा होता, तुम्हाला माहितीये या निर्णयामुळे काय झालं. 11 लाख लोकांची पदं एका दिवसात गायब झाली. त्या
11 लाख लोकांनी ए असं जरी ओरडला पूर्ण भारत जागा होईल. आता कोणीतरी बोललं इथे स्टेजवरून की आमची नोकऱ्यांमधली आरक्षण गेले, आमच्या फायली तशाच बाजूला आहेत. या फायली आत्ता बाजूला नाही आहेत, या फायली गेल्या 4 वर्ष बाजूला काढून ठेवल्या होत्या. 4 वर्ष मी या फायलींच्या मागे काहीच होत नाही. समांतर आरक्षण नावाची गोष्टच निकालात काढून टाकली. म्हणजे जर आरक्षणात आपण गेलो तर असं ते आपापसात ठरवायचे की मग ह्याला ओपन मधनं जागा नाही. ओपन म्हणजे ओपन फॉर ऑल, म्हणजे त्याच्यात सगळेच भारतीय आले. आणि ओबीसी म्हणजे फक्त ओबीसीसाठी, पण ओपन फॉर ऑल मध्ये ओबीसी सुद्धा. मागच्या 4 वर्षापूर्वी दिल्लीतली एक आपली भगिनी जी दलित होती, ताबी नावाची, ती पूर्ण भारतात UPSC मध्ये पहिली आली. पूर्ण भारतात. म्हणजे एकदा का आपल्या हाताला गवसलं की त्याचं सोनं करण्याची ताकद या समाजामध्ये. आपल्या ओबीसीची लढाई गेल्या 20-25 वर्ष एकीकडे मुंडे साहेब आणि दुसरीकडे भुजबळ साहेब, हे दोघं हातात हात पकडून लढत होते. पक्षीय प्लॅटफॉर्म बाजूला होते, पण दोघांनी ओबीसींना आधार देऊन ही लढत कायम ठेवली. हे बोललं तर कोणाला वाईट वाटू नये की मंडळ आयोगाचा स्वीकार पहिल्यांदा आपण केला महाराष्ट्राने, आणि त्याची अंमलबजावणी ही कोणीही विसरू नका की शरद पवार साहेबांनी. 27% आरक्षण हे त्यांनी आपल्यातर्फे, कारण का महाराष्ट्रातलं 10% आरक्षण हे यशवंतराव चव्हाणांनी नेमलेल्या BD देशमुख आयोगाने, जेव्हा 67 साली वसंतराव नाईकाने एका बंजाऱ्याने हा आयोग स्वीकारला, त्याच्या शिफारसी स्वीकारला, तेव्हा महाराष्ट्रामध्ये 10% आरक्षण होते. पण तेच दूरदृष्टीचे यशवंतराव चव्हाण यांनी भारतात पहिल्यांदा 1950 साली भटक्या विमुक्तांसाठी आणि क्रिमिनल ट्राईबसाठी मुंबई प्रांतात, जेव्हा मुंबई आणि गुजरात एक होते, तेव्हा 4% आरक्षण सगळ्या ह्या भटक्या विमुक्तांसाठी. आणि आपण अशा चक्रात अडकतो की जसं काय आरक्षण फक्त आपल्याकडे, हा समज काढून टाकतो. जगाच्या सगळीकडे, साऊथ आफ्रिका, ईस्ट आफ्रिका, अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, सगळीकडे अफर्मेटिव्ह ऍक्शन नावाचं रिझर्वेशन आहे. वर्णद्वेष शिगेला असताना देखील त्या देशामध्ये त्या लोकांना जे समाजाच्या मुख्य प्रवाहात बाहेर आहेत त्यांना प्रवाहात आणण्यासाठी तिथे देखील आरक्षण. पण आपण अभ्यासच करत नाही, त्यामुळे वादालाच कमी पडेल. आणि मग जे वाद केला का अर्थ आहे का, झाली ना आता 60 वर्ष, 5000 वर्ष तुम्ही आम्हाला पकडून ठेवलं होतं, धावूच दिलं नव्हतं, तेव्हा आता थोडं तर धावावं लागेल. माझा पायलट सारखा फोन करतोय, त्याच्यामुळे मला वाटतं त्या धावच दिलं नाही आपल्याला. आता कुठे थोडस धावून अडचणीची शर्यत ओलांडत होतो तर परत एक काठी फेकून दिली यामध्ये, परत अडकून पडायला. आता तरी विचार कर. मला काहीच नाही, मी व्यक्तिगत बोलतच नाही माझ्यासाठी, पण ह्या पकड्यातलं ही जी पकड बसली आहे त्या पकडीतनं आपल्याला बाहेर यावं लागेल. आणि समस्त जातींना, महाराष्ट्रात 352 जाती आहेत, ज्या मायक्रो मायनॉरिटीज आहेत, मायक्रो मायनॉरिटीज म्हणजे मीठ जमा करणारा लोणार समाज, हे सगळे विखुरलेले समाज आहेत. मीठ काढणंच बंद होणार आहे. आता इंडस्ट्रियल सॉल्ट येणार आहे, आता ते खाडीतलं वगैरे 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 मीठ गेलं. आता ते जेव्हा त्यांचा हा व्यवसाय संपेल तेव्हा त्यांनी काय करायचं. आता तर आरक्षण पण नाही, त्यामुळे शिक्षण पण नाही. शिक्षण नाही म्हणून प्रगती नाही, जे महात्मा फुलेंनी सांगितलेलं. म्हणजे ज्या महात्मा फुलेंच्या काळात त्यांनी क्रांती घडवण्यासाठी म्हणून पुस्तकं लिहिली आणि पहिल्यांदा ओबीसीसाठी आरक्षण मागितलं, त्यांच्या काळात आपण परत चाललोय 100 वर्षापूर्वीच्या. ही आठवण जरी स्वतःच्या मनाला करून घेतली की ह्या महापुरुषांनी आपल्यासाठी लढले,
पहिल्यांदा ओबीसीचं आरक्षण मागितलं महात्मा फुलेंनी, रिझर्वेशन दिलं शाहू महाराजांनी, स्टुअर्ट कमिशन पुढे, ब्रिटिशांपुढे ओबीसी एससी एसटीचं आरक्षण मागितलं 1932 साली बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि 1950ला आपली घटना लिहिताना आपल्या जातीच्या वरती एक कलम मागासवर्गीयांसाठी ठेवलं, म्हणजे इतर मागासवर्गीयांसाठी 340 आणि 340व्या कलमानुसार काम होत नाही म्हटल्यावर मंत्रिमंडळात राजीनामा दिला. पण तुम्हाला आज जे आरक्षण मिळत होतं ते केवळ त्या 340व्या कलमानुसार. आपण जर एक झालो आणि केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या भागवत कराड साहेबांसारख्या लोकांना सांगून केंद्रीय मंत्रिमंडळावरती दबाव आणला की 340व्या कलमानुसार आमचं आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, मागासवर्गीय आयोग स्थापन करा, एक वेळ ओबीसीची जनगणना होऊ द्या आणि मग आरक्षणाचं काय ते बोला, तरच आपला विजय होईल. त्यामुळे ही लढाई लढताना आपले पक्षीय मतभेद, पक्षाभिनिवेश बाजूला ठेवूया, एकत्र लढूया. कारण का लढाई ही तुमची माझी नाही आहे, तर तुमच्या माझ्या पोरांच्या भविष्याची आहे. एवढंच बोलतो. थोडासा मला वेळ नसल्याने मी जायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भगवान बाबा.